चणा मसाला. आता छोले असो किंवा चवळी, पांढरे चणे असो किंवा काळे चणे, सगळं काही कमाल बने. वैष्णवी हगवणे प्रकरणाने अवघ्या महाराष्ट्रामध्ये खळबळ उडाली आणि खरं तर महिला आयोगाच्या अकार्यक्षमतेवरती सुद्धा राज्यभरातून अनेक महिलांनी त्याच्यावरती प्रश्नचिन्ह उभा केलं. पुण्यातल्या संगीता भालेराव यांनी सुद्धा महिला आयोगाच्या अध्यक्ष असलेल्या रुपाली चाकणकर यांच्याबद्दलची एक फेसबुकवरती त्यांनी एक पोस्ट लिहिली आणि खरं तर त्यांनी पोस्ट लिहिल्याच्या नंतर रुपाली चाकणकर यांच्या कार्यकर्त्यांचा त्यांना धमकीचे फोन येऊ लागले असा थेट त्यांनी आरोप केलेला आहे. सध्या संगीता भालेकर सध्या आपल्यासोबत आहेत, आपण त्यांच्यासोबत भालेराव सध्या आपल्यासोबत आहेत, आपण त्यांच्यासोबत चर्चा करणार आहोत. खरं तर तुम्ही महिला आयोगाच्या ज्या अध्यक्ष आहेत रुपाली चाकणकर यांच्या संदर्भातली एक फेसबुकवरती पोस्ट केली, त्याच्यानंतर तुम्हाला अनेक त्यांच्या कार्यकर्त्यांचे फोन येऊ लागले. नक्की काय प्रकार होता? मी पोस्ट म्हणजे असं काही आक्षेपार्ह टाकलेली नाही. मी फक्त लिहिलं की हे पदमुक्त करा आणि इकडे लक्ष द्या. कारण आज महिलांचे प्रश्न, आज जर मयुरी त्यांची जी मोठी सून आहे मयुरी जगताप, तर 7 महिन्यापूर्वी तिने अर्ज दिला होता. तो जर अर्ज हे काढला असता, त्याच्यावर कारवाई झाली असती, तर आज वैष्णवी आपल्याला जिवंत दिसली असती. आणि एक हसती खेळती मुलगी, एक अगदी कमी वयाची, आणि एवढा हुंडा आणि एवढं सगळं देऊन तिला मारण्यात आलं आणि तो तिचा खूनच आहे. कारण ह्या आणि अशा घटना ह्या दुर्लक्ष करता कामा नये. आज 4 वर्षाच्या मुलींवर रेप होतात. मग महिला आयोगाचं दुर्लक्ष असेल असं असावं ना. कारण आज आपलं त्यांचं वैयक्तिक द्वेष नाही आहे, पण आज त्यांच्याकडे प्रदेशाध्यक्षपद आहे, महिला आयोग पण आहे, तर कुठे शेवटी माणूस आहे, तर त्यांनी त्याचा विचार करावा. आणि म्हणून मी त्या अर्थाने एक सांगितलं की हे पद मुक्त करावं. आणि असं एक कायदेशीर व्यक्ती, म्हणजे ज्या व्यक्तीला कायद्याचं ज्ञान आहे किंवा सामाजिक जाणीवांचं भान आहे, तर अशा व्यक्तींना हे महिला आयोगाचं अध्यक्षपद देण्यात यावं. आणि त्याच्यामध्ये माझं काही कुठला हेतू नव्हता की मी एक साधारण एक तळमळ म्हणून मी एक ती पोस्ट केली होती की फक्त 2 ओळीत केली होती की सक्षम नेतृत्व असावं, अभ्यासू, आणि ते मुक्त करावं पद हे. तर त्या एका महिलेने ते बघितलं. आता तुम्ही ती पोस्ट केल्याच्या नंतर नक्की तुम्हाला कोणाचा फोन आलता आणि तुमची काय चर्चा झाली त्या फोनवरती? मी माझ्या कामातच होते, तर तेवढ्यात एक फोन मला, मी फोनवर, माझे फोन चालू होते, तर मला जवळजवळ सारखे मिस कॉल येत होते, म्हणजे मला ते कंटिन्यू फोन येत होते. तर मी मग म्हटलं हा फोन कोण, मी तो पहिले फोन बंद केले आणि फोन बंद केल्यावर लगेच त्या फोन आला. तर म्हणे संगीता भालेराव बोलतात का? हो म्हटलं. तर म्हटलं काय? तर मग ते मी सोनाली गाडे बोलते. बरं म्हटलं. मग ते म्हणे तुम्ही पोस्ट टाकली. आता मी म्हटलं मी पोस्ट टाकत असते अजून. तर म्हटलं कोणती? मग त्यांनी सांगितलं रुपाली ताईंबरोबर. म्हटलं काय चुकीचं लिहिलं त्यात? फक्त मी काही आक्षेपाने लिहिलेलं नाही आहे, पण मग त्यांनी तेवढं लावून म्हटलं एवढं काही मनावर घेण्यासारखं नाही आहे. कारण बाकी पोस्टच्या माझी एकदम सभ्य आणि माझी व्यवस्थित पोस्ट होती की फक्त मुक्त करण्यात येऊन सक्षम नेतृत्व हवं. तर त्या बाईंनी मग आरेरावींनी बोलायला लागली अरे तुरेवर की तू तुझं काम कर वगैरे. आता मी सामाजिक क्षेत्रात काम करते, महिलांसाठी काम करते, पर्यावरणावर आहे, मी पर्यावरण बऱ्याच संघटनांना मी जॉईन आहे. आणि म्हणजे आता ते म्हणते म्हणजे समाजावर. तर म्हटलं ठीक आहे. म्हटलं मी काय बोलते का? म्हटलं तुम्ही तुमचं काम करा, मी माझं काम करते. तर तू का म्हणजे तिने जर आरेरावीची भाषा वापरली ते बरंच. आणि नंतर मी ती पोस्ट नंतर तिने जे फेसबुकला टाकली होती ती मी नंतर वाचली. त्याच्यात तिने बरंच काही त्या दोघींनी लिहिलं होतं. सोनाली गाडे आणि दुसरी एक चव्हाण म्हणून होती. तर ती बरंच काही तुला मुलं नाहीत का आणि हे नाहीत का, वांजोटी वगैरे बरेच वाईट असे शब्द वापरले. ते मी ते म्हटलं जाऊ द्या, हा विषय सोडून देऊ आपण, कारण हे असं चालतच राहतं सामाजिक क्षेत्रात. तर सामाजिक क्षेत्र चालतं हे थोडंसं सहन करणं पण भाग आहे. पण मग बाकीचे आणि सगळ्यांना, आणि मग नंतर म्हटलं हे कुठं आपला अपमान आहे? आज एवढ्या वर्षाच्या आयुष्यात आपल्याला कोणी एक शब्द बोललेला नाही, कारण माझं कामही कुणालाही विचारलं निस्वार्थी भावनेने असतं. तर मग कुठेतरी लागलं. मग आमचे बाकीचे, मग माझी मुलगी, बाकीचे सगळे काय म्हटले की कशाला आपण ऐकून घ्यायचं, तर एक साधं आपण एक अर्ध तरी देऊन टाकू म्हणून म्हटलं पोस्ट एक आपण कुठेतरी थांबलं पाहिजे. कारण आज मला धमकी दिली, अजून 10 बायकांना देतील. आणि हे आरेरावी, ही भाषा, ही सत्तेचा माज हा कुठेतरी थांबला पाहिजे. सत्तेचा माज हा नको ना. आणि तुम्ही आज कुठल्या पद्धतीने, म्हणजे आम्ही बाकीच्या कुठल्या गोष्टीवर बोलत नाही किंवा आम्ही काही मागण्या नाही आमच्या, फक्त एवढंच की ह्या महिलांना न्याय मिळावा.
आणि आज वैष्णवी वाचली असती. जर मयुरीचा हा एक आम्हाला सल काय की मयुरीचा जर अर्ज स्वीकारला असता, कारवाई झाली असती, तर आज वैष्णवी जिवंत राहिली असती. आणि आज वैष्णवीचं आत्महत्या कसं दाखवलं हे माहिती नाही, कारण तिच्या अंगावर मला एका पत्रकारांकडनं पण माहिती मिळाली, तर पोस्टमार्टममध्ये तिला मारहाण झालेली आहे. आणि ज्या बाईला म्हणजे ज्या तरुण स्त्रीला 9 महिन्याचं बाळ आहे, ती आत्महत्या करू शकत नाही, कारण तिला काहीतरी 50 फ्लॅट मिळाले होते. मग ते घटस्फोटाचा विषय नंतर वाचलं मी की घटस्फोट मिळणार होता. ठीक आहे, आपण बघितलं घ्यायचं म्हणून त्यांनी प्रॉपर्टीसाठी तिला मारले. वैष्णवी हगवण्याचा प्रकार जो आहे ते खरं तर निंदनीयच आहे. मात्र जो आता तुम्हाला तो असं तुम्ही म्हणजे थेट आरोप करताय की रुपाली चाकणकर यांच्या ज्या कार्यकर्त्या आहेत त्यांचा तुम्हाला फोन आला, त्यांनी तुम्हाला धमकी दिली, परंतु आता त्यांच्याच बाबतीत तुम्ही महिला आयोगाकडे पत्र लिहिलंय आणि आम्हाला न्याय द्या अशी तुम्ही दाग मागताय. आता कुठे याची दखल महिला आयोग घेईल असं वाटतंय का? त्याच्यामुळे तुम्ही रुपाली चाकणकरचं पण नाव लिहिलंय, त्याच्यानंतर सोनाली गाडे जे आहेत त्यांचं पण नाव लिहिलंय. काय वाटतंय तुम्हाला? काय आता दिव्याखाली अंधार पण असू शकतो ना, मिळेल की नाही सांगता येत नाही, पण एक कोणीतरी दखल घेतीलच ना. म्हणजे उद्या समजा कधी बदल झाला काही तर दखल घेतली पण जाईल असं. आणि आपण आशावाद करायला हरकत नाही ना, कारण आणि आम्ही आज महिलांसाठी काम करतो, बऱ्याच महिला येतात अडचणी घेऊन, तर हे न्याय मिळायलाच पाहिजे ना प्रत्येकाला. अन्यायाच्या विरुद्ध दाद मागितलीच पाहिजे. आणि अशी जर अरेरावी आणि ही जी पद्धत आहे बोलण्याची, ही बाकीच्यांना नको ना कोणाला. बाकीच्या ठिकाणी पण ही अशा तुम्ही जर आवाज बंद करत असतील आमचा, तर हे चुकीचं आहे ना. म्हणून दुसऱ्यांना कोणाला याला तोंड द्यायला लागू नये. आणि बरेचसे लोक घाबरून गप्प बसतात, तर त्यासाठी आम्ही हे आवाज उठवला आहे. आणि माझ्या पाठीशी भरपूर जणांनी मला समर्थन दिलेलं आहे. आता तुमची मागणी काय आहे नक्की? मागणी वैष्णवीला न्याय मिळावा त्या लोकांना. आणि ठीक आहे, ती तर मागणी आहेच, मात्र सोनाली गाडेंनी तुम्हाला हे लोक जे गैरवापर करतात, एक मोठ्या पद, आता महिला आयोग काही छोटं पद नाही, एवढ्या मोठ्या पदावरच्या, तर त्या कार्यकर्त्या कशा पाहिजेत? तुम्ही त्यांना काहीतरी एक शिस्त लावली पाहिजे, बोलण्याचं एक हे पाहिजे. तुम्ही महिलांसाठी काम करता का दमदाटीसाठी काम करता? म्हणजे तुम्ही दम द्यायला महिला ठेवल्या आहेत का? एवढंच हे सांगणं की तुम्ही असे लोक ठेवू नका ना. आणि समाजामध्ये काम करणारे लोक ठेवा. तुम्ही मदतीला असे ठेवा की किंवा ते काही पगारी नोकर असतील किंवा पगारी ठेवले असतील महिला, तर ते शक्य आहे तसं. ठीक आहे, अन्यायाच्या विरोधात आवाज उठवणं खरं तर ही माझी भूमिका होती. रुपाली चाकणकर यांच्या अकार्यक्षमतेवरती मी खरं तर संविधानिक बाजूने मी फेसबुकवरती पोस्ट केली, मात्र त्यांच्या ज्या कार्यकर्त्या आहेत त्यांनी मला धमकीवजा फोन केला आहे आणि मला धमकी दिली. कुठंतरी याची दखल महिला आयोगाने घ्यावी यासाठी मी महिला आयोगालाच पत्र लिहिलेलं आहे, अशी प्रतिक्रिया सध्या संगीता भालेराव यांच्याकडून आपल्याला पाहायला मिळते. कॅमेरामॅन आदिलसोबत लक्ष्मण जाधव, TV9 मराठी, पुणे. वाह, काय आता मिळाली का चव? होय तर आता मिळाली खरी चव. MDH चंकी चाट मसाला, जीवनाला खऱ्या चवीचे रंग. असली मसाले सच MDH